टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सामाजिक वनीकरण विभाग भंडाराच्या वतीनं भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील डोंगरला परिसरात रोपवाटिकेमध्ये 50,000 रोपांची लागवड करण्यात आल्याचं उद्दिष्ट होतं। मात्र ती रोपं जी आहे तयार झाली नाही। खरं पाहायला गेलं तर आपण सध्या भंडाराच्या डोंगरला येथील रोपवाटिकेत आहोत। बघू शकतो आपण सामाजिक वनीकरण विभाग भंडाराच्या वतीनं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून डोंगरला परिसरातील जवळपास 50,000 रोपं तयार करण्याचे उद्दिष्ट यावेळी होतं। 7,30,000 रुपये यासाठी खर्च करण्यात आली। मात्र खरं पाहायला गेलं तर रोपं तयार झाली नसल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आणि आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता तुमसर येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम आहेत। दादा काय सांगाल, कशा प्रकारची आपली तक्रार आहे आणि काय नेमकी इथं म्हणजे रोपवाटिकेतील काय नेमका प्रकार आहे? सामाजिक वनीकरण भंडारा विभागाच्या अंतर्गत डोंगरला रोपवाटिकेमध्ये 50,000 झाडांची लागवड रोपवाटिकेची करणार होते, परंतु इथं कोणतीही अशी लागवड करण्यात आली नाही। शासन निधीचा मोठ्या प्रमाणात इथं दुरुपयोग करण्यात आला। निवड कागदपत्री इथं दाखवण्यात आले आणि 26,661 झाडे नष्ट झाल्याचे असं त्यांनी फक्त अहवालावर दाखवलेलं आहे। याच्यामध्ये संशयास्पद आहे जिल्हा वन विभागाचे ते रोपवाटिकेचे जे अधिकारी आहेत आवारे आणि हे धनविजय जे आहेत आरेभोवते तुमसरला, यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात शासनाचे दुरुपयोग करून इथं भ्रष्टाचार केला आहे। मी याच्या संदर्भात तक्रार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना तक्रार केलेली आहे की या पद्धतीने सखोल चौकशी करावी, जेणेकरून शासन निधीचा कसा दुरुपयोग होतो हा आपला लक्षात येईल। याकरिता मी या 1 वर्षापूर्वी तक्रारी सुद्धा केलेली होती आणि या संदर्भात सहाय्यक वन परिक्षेत्र अधिकारी जे आहेत प्रवीण नाईक यांनी मला कार्यालयात बोलवून फक्त AC रूममध्ये बसवून माझा बयान घेतलेला होता आणि त्याच्यानंतर मला स्पॉटवर तक्रारकर्त्याला कुठेही बोलवला नव्हता। फक्त कागदपत्री दाखवून संगनमत करून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। हा उघडकीस यावा ह्या हेतूने मी याची तक्रार केली आहे। काय नेमकी तुमची याच्यातली मागणी आहे आता नेमका? या संदर्भात वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी या पद्धतीत सखोल चौकशी करावी। हा जसं या पद्धतीने भंडारा जिल्ह्यात उघडकीस झालेला आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रात पण अशा पद्धतीच्या वनीकरणामध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि शासनाने दुरुपयोग याची चौकशी करायला पाहिजे, ही मागणी आहे। त्याच्यामध्ये यापूर्वी सहाय्यक वन संरक्षक श्री प्रवीण नाईक यांनी इन्क्वायरी केलेली होती आणि त्याचा रिपोर्ट सादर केलेला होता। त्या अनुषंगाने जर तक्रारदाराचं समाधान झालं नसेल किंवा आपल्याकडून जे समजते की त्यांनी इतर ठिकाणी वनमंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे पुन्हा तक्रार केलेली आहे याच्या अनुषंगाने, तर तो तक्रार जर आल्यानंतर आपण त्या अनुषंगाने वरिष्ठांस विनंती करूया की वेगळ्या विभागामार्फत जे आहे म्हणजे सामाजिक वनीकरण विभाग भंडाराच्या ऐवजी दुसऱ्या विभागांतर्गत याची वेगळ्यांनी इन्क्वायरी करता येईल आणि इन्क्वायरी झाल्यानंतर पुन्हा इन्क्वायरी सुरू करून याच्यामधून जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करता आपल्याला प्रस्तावित करता येईल। फक्त भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रकार नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात रोपवाटिकेत घोटाळा होतो आणि याची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी येथील पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।